नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. आषाढी वारीत सार्वजनिक आरोग्य विभागानं भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची या उपक्रमाअंतर्गत तब्बल 7,42,000हून अधिक वारकऱ्यांना मोफत वैद्यकीय सेवा पुरवली आहे. 353 रुग्णवाहिका, एअर अँब्युलन्स आणि 302 तज्ञ डॉक्टरांच्या पथकासह प्रथमच सुरू करण्यात आलेल्या आरोग्य संपन्न वारी या ॲपलाही 1,00,000हून अधिक भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची हे ब्रीदवाक्य घेऊन महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग आमच्या राज्याचे आरोग्यमंत्री माननीय नामदार प्रकाशजी आबिटकर साहेब, आयुक्त काटकर साहेब, संचालक आरोग्य विभाग कंदेवाड सर आणि उपसंचालक माननीय भगवान पवार साहेब व जिल्हा शल्य चिकित्सक मॅडम डॉक्टर वर्षा डोईफळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने पूर्ण आरोग्य विभागाचं पालखी मार्ग आणि पंढरपूर आषाढी सोहळ्याच्या आरोग्य विभागाचं नियोजन केलेलं आहे. आणि या पूर्ण नियोजनामध्ये आम्ही पालखी मार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी ICU, उपचार केंद्र आणि पंढरपूरमध्ये महाआरोग्य शिबिराचं नियोजन करून 21 ठिकाणी, सोलापूर जिल्ह्यामध्ये 21 ठिकाणी ICU ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी करून जवळपास आतापर्यंत एकादशीच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत जवळपास 7 लाख ते 7.5 लाख वारकऱ्यांना आरोग्य सेवेचा लाभ दिलेला आहे. वारकरी सेवा हीच ईश्वर सेवा असं हे मानून महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने आतापर्यंत 7.5 लाख वारकऱ्यांना आरोग्य सेवेचा लाभ दिलेला आहे. आणि ही आषाढी वारीचा सोहळा अजून संपलेला नसून पौर्णिमेपर्यंत म्हणजेच 29 जुलै पर्यंत हा आपला आरोग्य सेवा ही चालू राहणार असून सर्व वारकऱ्यांना आरोग्य सेवेचा लाभ देण्यात येणार आहे.